दिल्लीत झालेल्या भयंकर स्फोटाच्या प्रकरणात तपास यंत्रणांना एक नवा धागा सापडलाय। फरीदाबाद येथे उघडकीस आलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणात मुख्य संशयित डॉक्टर मुजम्मिल गनाई आणि त्याचा सहकारी डॉक्टर उमर नबी या दोघांच्या विरोधात मोबाईल डंप डेटाच्या आधारावर महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे आता समोर आलेत। पोलिसांच्या तपासात समोर आलंय की जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर उमर यांनी लाल किल्ला परिसरामध्ये अनेक वेळा रेकी केली होती। या भेटींचे पुरावे मोबाईल टॉवर लोकेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळाले आहेत आणि त्याची पुष्टी देखील पोलिसांनी केलेली आहे। तपासात मिळालेल्या डेटावरून पोलिसांना शंका आहे की ही रेकी प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या काळामध्ये लाल किल्ल्यावर संभाव्य हल्ल्याच्या तयारीसाठी करण्यात आली होती आणि या सगळ्यांची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मीडियाशी बोलताना देखील दिलेली आहे। त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की डॉक्टर मुजम्मिलच्या मोबाईल डंप डेटाच्या विश्लेषणातून त्या काळामध्ये तो वारंवार लाल किल्ला परिसरामध्ये दिसून आला। या भेटी एका नियोजित हल्ल्याच्या तयारीचे संकेत देतात असं देखील त्या अधिकाऱ्याने सांगितलं। दरम्यान या मॉड्यूलला निधी कुठून मिळाला, स्फोटक साहित्य कसं मिळालं आणि इतर कोणते सदस्य या योजनेशी जोडल्या गेलेले आहेत, डॉक्टर उमरच्या हालचालींचा डंप डेटा आणि त्यांच्या संवादांचा शोध सध्या सुरू आहे। विशेषतः स्फोटापूर्वी कोणाच्या तो संपर्कात होता का हे देखील आता पडताळलं जात आहे। दिल्लीमध्ये ब्लास्ट होण्याच्या आधी नेमकं काय सगळं घडलंय त्याचा घटनाक्रम एकदा पाहूयात। 19 ऑक्टोबर श्रीनगरच्या नौगाम परिसरामध्ये रात्रीच्या वेळी जैश ए मोहम्मदचे पोस्टर आढळले, ज्यामध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली। जम्मू काश्मीर पोलिसांनी शोपियान येथील मौलवी इरफान अहमद याला ताब्यात घेतलं। त्यानंतर 27 ऑक्टोबर पुण्यातील कोंडव्यातून एका संशयिताला अटक करण्यात आली। त्याचा थेट संबंध अल कायदा या दहशतवादी संघटनेशी होता असा संशय आढळून आला। जुबेर हंगरकर असं अटक करण्यात आलेल्या त्या तरुणाचं नाव आहे। 5 नोव्हेंबरला मौलवी इरफानची सखोल चौकशी करण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डॉक्टर आदिल राठरला उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे शोधून श्रीनगरला आणण्यात आलं। डॉक्टर आदिलच्या चौकशी दरम्यान त्याने त्याचे सहकारी डॉक्टर मुजम्मिल गनाई आणि त्याची मैत्रीण डॉक्टर शाहीन सईद या दोघांची माहिती उघड केली। त्यानंतर 8 नोव्हेंबरला डॉक्टर आदिलच्या चौकशीच्या आधारे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद पोलिसांच्या मदतीने हरियाणातील अल फलाह या विद्यापीठातून डॉक्टर मुजम्मिल गनाईला अटक केली। पुलवामाचा रहिवासी आणि फरीदाबादच्या अल फलाह या विद्यापीठामध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करणारा डॉक्टर मुजम्मिल जैश ए मोहम्मदशी खोलवर संबंधित होता अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली। दरम्यान जीएमसी अनंतनाग येथील डॉक्टर आदिलच्या जुन्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली। मग 9 नोव्हेंबरला ताब्यात घेतलेल्या 2 डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीतून जम्मू काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमधील धौजा या गावामध्ये डॉक्टर मुजम्मिल यांच्या भाड्याच्या खोलीतून स्फोटक आणि शस्त्रांचा साठा जप्त केला। तेथून 2900 किलो IED साहित्य जप्त करण्यात आलं। तर पुढील चौकशीमध्ये मॉड्यूलचा प्रमुख डॉक्टर उमर याचं नाव देखील उघड झालंय। दरम्यान यूपी मध्ये मुजम्मिलची मैत्रीण आणि जैश ए मोहम्मदच्या महिला शाखेची संबंधित डॉक्टर शाहीन सईद यांना लखनौ येथून अटक करण्यात आली। तिच्या कारमधून AK-47 जप्त करण्यात आला। डॉक्टर शाहीन शहीदचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आता समोर आलंय, त्याचे देखील अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकता। पुढे 10 नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये एका व्हाईट कलरच्या I-20 कारचा स्फोट झाला, ज्यामध्ये 9 जण ठार तर अनेक जण जखमी झाले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलंय की या टोळीचा म्होरक्या डॉक्टर उमर या स्फोट झालेल्या कारमध्ये बसला होता, तोच ती कार चालवत होता। त्यानंतर ही कार लाल किल्ल्याजवळ पार्किंगमध्ये सुमारे 3 तास उभी राहिली आणि संध्याकाळी 6:22 निघाली। त्यानंतर 6:52 आसपास या कारचा स्फोट झाला। या कारमध्ये IED होते, जे अद्याप पूर्णपणे तयार नव्हते, मात्र ते इतरत्र लावले जाणार होते का याची देखील चौकशी केली जाते। त्यानंतर 11 नोव्हेंबरला लाल किल्ला स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली। पोलिसांनी पुलवामामध्ये 6 जणांना ताब्यात घेतलं।
ज्यामध्ये डॉक्टर उमरच्या आईवडिलांचा सहभाग आहे। तपास संस्था या व्यक्तींकडून त्यांचे DNA नमुने गोळा केले आणि स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर कारमध्ये होता की नाही हे निश्चित करण्यासाठी I-20 कारच्या ढिगाऱ्यातून मिळालेल्या DNAशी त्या DNAची जुळणी करतील। या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये गंदरबलचा जमीर अहमद अहंगर उर्फ मुतलाशा आणि मेवातचा मौलवी हाफिज मोहम्मद इश्तियाक यांचा समावेश आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे मॉड्यूल 2 वर्षापासून सक्रिय होतं। आरोपी डॉक्टर आणि त्याचे विद्यार्थी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली निधी गोळा करायचे। पाकिस्तानी हँडलर्सची ते संपर्कात होते। त्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याची योजना आखली होती, कारण ते फरीदाबादच्या जवळ देखील आहे आणि मौलवी इरफानने पाकिस्तानी हँडलर्सच्या सांगण्यानुसार डॉक्टरांना कट्टरपंथी बनवलं। सुरक्षा एजन्सीजकडून अडथळा येऊ नये म्हणून त्याने एन्क्रिप्टेड कम्युनिकेशनचा वापर देखील केलाय। त्याचं टेलिग्रामचं एक चॅनल होतं, त्यावरून ते संपर्क साधायचे। या तपासातून कट्टरपंथींच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश झालाय, पण अजूनही अनेक नवनवीन खुलासे या सगळ्या प्रकरणात समोर येत आहेत। त्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील उघड झालंय, कारण डॉक्टर शाहीन हिचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय। तिच्या आधीचा जो पती होता तो महाराष्ट्राचा होता, त्यामुळे याच्या पुढे देखील ठाण्यामध्ये देखील महाराष्ट्र ATSने मोठी कारवाई केली आहे। तिथून देखील एका शिक्षकाला त्यांनी अटक केली आहे। त्यामुळे या संदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। पण घडलेल्या सगळ्या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं, कमेंट करून आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।